एल किंग चा 12वा खेळाडू अजून इथे आलेला नाहीये. दोन्ही संघाचे 12 खेळी इथे आले. त्यांचं स्वागत आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाचं युद्ध इथे सुरू होतं. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना. तर अतिथी कक्षामध्ये सन्माननीय अप्पा मैके सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामन्याकडे आपण वळणार आहोत. साबिर थळ अलिबाग, साबिर कुरेशी सर या संघाचे संघमालक आहेत. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये सन्माननीय अप्पाजी मैकर सरांचा इथे संचित दादा म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आणि निश्चितच एक चांगले संघ मालक स्पॉन्सर्ड म्हणून या निश्चित त्यांचं अप्पा मैकर सरांचं इथे स्वागत केलं जात आहे. आपलं हार्दिक स्वागत. सरांना विनंती आपण अतिथी कक्षात बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज गैनीनाथ कटोर, नावा, मुरुड तालुका, रोहा तालुका, नावा. कारण नावे गाव म्हणलं की दोन येतात. एक पनवेल तालुक्यातला नावा खाडी अर्थात नावा सेवा, आणि दुसरीकडे पाहिलं तर रोहा तालुक्याचं अर्थातच नावा हे गाव, जिथे अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज गणिनाथ कठोर गोलसाठी सज्ज होतात. आणि सलामी जोडी मैदानामध्ये सुरेश मल्ला या ठिकाणी नॉन स्ट्राईकला. तर परेश प्रकाश हालेकरना या ठिकाणी डावाची सुरुवात करतात. एक खेळाडू मुंबईचा, एक खेळाडू अर्थातच या ठिकाणी थलचा. आजच्या शनिवारच्या दिवसामध्ये हा तिसरा सामना इथे सुरू होतोय. 5 षटकांचा सामना असेल. वेळेचं बंधन पाळायचं आहे आणि तुमचे वेळ आता मात्र स्टार्ट होते. पहिले षटक गोलंदाज गणिनाथ कठोर आणि वेळच या ठिकाणी बंधनामध्ये सामन्याला सुरुवात. गणिनाथ कटोरे अलिबाग कुलाबा किल्ला एंड कडून पहिला चेंडू सरळ बॅटने खेळला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र यष्टीचा वेध घेण्यात आला. एक सुंदर गोटी नेम ज्याला म्हटलं जातं. आणि या ठिकाणी मात्र यष्टी उकडली गेली. मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. गोटी नेम हा क्रिकेटमधला अतिशय महत्त्वाचा अंग म्हणतात. पूर्वीच्या काळी आपण गोट्या खेळायचो, हुतुतू खेळायचो. हल्ली गोट्या कोण खेळतोय? आता आपण मोबाईलवर खेळतो. अगदी 2 वर्षाचा मुलगा जरी असला तरी लगेच आई त्याच्या हातामध्ये मोबाईल देते जेवणासाठी. जेव पण मात्र मोबाईल बघ, हे चित्र पाहायला मिळतं. दरम्यान यावेळी मोठा फटका अर्थातच आपण पाहिलं एक पाऊल पुढे टाकून फलंदाजांनी एक सुंदर योगदान दिलं. इथे कव्हरवरून चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळतं. ते फलंदाज यावेळी प्रकाश हालेकरना, थळचा एक अतिशय जबरदस्त खेळाडू 40+च्या माध्यमातून आता खेळतोय. 4 धावांचं योगदान मिळालं. 2 चेंडूची समाप्ती क्षेत्रक्षण बदल केला जातोय. प्रकाश हालेकरसाठी एक गली, एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ आणि एक वार्डिश मिड ऑफ ही रचना 30 या सर्कलमध्ये. मोठा फटका हवेतून खेळला. मिड विकेट आणि वार्डिश लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्रीय चेंडू जाणार. तो पण चेंडू जाईल सीमारेच्या बळगडे आणि प्रकाश हालेकरच्या बॅटमधून आलेला आणखीन एक मोठा फटका. 4 धावांचं योगदान. 2 फटके सलग मारलेत, 2 चौकार. मगाशी पिंट्याच्या माध्यमातून प्रफुल्ल पाटील हशिवरे संघाचा खेळाडू अर्थात नागवा स्पोर्ट्स साखरच्या माध्यमातून सलग 5 षटकार या ठिकाणी पाहिलेले प्रथमेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत. जिजाऊ 11चे स्पॉन्सर्ड आहेत, पुरस्कर्ते आहेत. दरम्यान पंचाच्या उजवीकडून यावी मात्र हा चांगला चेंडू, परंतु पंच नाखुश आहेत. हात जमिनीला समांतर करतात. दर्शवता चेंडू खराब आहे. स्वयंचा इशारा. 1 धावेचं आणखीन एक योगदान. 9 धावा धाबकावर. ऑन साईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग इथे पाहायला मिळतो. 100 डीप मिड विकेट आहे. मिडाऊन तैनात केलं आहे. एक लॉंग ऑन या रेषेतून गणिनाथ कटोरे यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं
लॉंग ऑन क्षेत्रामध्ये इथे निश्चित 4 धावा मिळू शकल्या असतात. इथे 3 धावांची वाचवल्यात आणि तुम्ही क्रिकेटमध्ये किती धावा काढता त्यापेक्षा किती धावा वाचवता याला एक अन्यसाधारण महत्त्व असतं. 3 धावा निश्चित क्षेत्ररक्षणी वाचवले. क्षेत्ररक्षक होता दीपक दीपक गंबे. या ठिकाणी मात्र त्यांना आता निश्चित योगदान मिळेल. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. हवेतून खेळायचा प्रयत्न केलाय. लोळण घेतली गेली क्षेत्राच्या मध्ये गली क्षेत्रामधून, परंतु इथे झेल मात्र जमिनीला दान झाला आणि तोपर्यंत 1 धावेचे योगदान इथे मिळालं. सुरेश मल्ला याने एका धावेने आपलं खातं उघडलंय. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 11 धावा. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पुन्हा एकदा इथे मात्र शेतीच्या जवळून चेंडूला आपण पाहायला मिळेल. लॉंग ऑनला येत एक सुंदर फटका षटकार. 6 धावांचं योगदान. बघता बघता धावा धावपलकार आल्या 17. पहिल्या षटकाची सांगता झाली आणि निश्चितच एक महागडे षटक तुम्हाला पाहायला मिळालं. ते गणनाथ कटोरे यांच्या माध्यमातून 17 धावा पहिल्या षटकात धावपलकारात आणि आपले इरादे स्पष्ट केले. ते साबिर थळ संघाने अलिबाग साबिर कुरेशी सर या संघाचे संघनायक आहेत, संघ मालक आहेत आणि अर्थात AL किंग रोहाचे गणनाथ कटोरे जे स्वतः या संघाचे गोलंदाज देखील आपण पाहायला मिळाले. करंदार आहेत. तर एल रोहा संघाचे अप्पा मयेकर संघ मालक आहेत जे आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. तर संघनायक म्हणून गणनाथ कटोरे यांनी 17 धावा या पहिल्या षटकात तुम्हाला पाहायला मिळाल्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. दुसरे षटक दीपक गंबे. पॉवर प्लेचं हे दुसरे षटक ज्यामध्ये 3 क्षेत्र 30 सर्कलच्या बाहेर, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हर. वळूया यावी. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. फलंदाज या ठिकाणी मात्र चेंडूचा पाठलाग करत होते. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतो. निदावजी सांगता होते. हे दुसरे षटक. गोलंदाज यावी दीपक गंबे आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावी बॅकफुटवर जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅक चेंडू संपर्क इथे आला नाही. पायाला स्पर्श या ठिकाणी पाहायला मिळाला. निदाव चेंडूची सांगता होते. समोर फलंदाज आहेत सुरेश मल्ला कलंबोलीचे खेळाडू. पोटीपची क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने आज गाजले. काल आणि आजच्या दिवसामध्ये 107 धावांचं उच्चांक नोंदवलं गेलं. मगाशी सलग 5 षटकार मारण्याची कमी या पिंट्या यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग करत होते. मात्र पंच नाखुश आहेत. चेंडू आपण पाहतात उजयष्टीच्या बाहेर टप्पापर्यंत बाहेर निघाला. हात जमिनीला समांतर केले गेले. तोपर्यंत 1 धाव आणखी धावफलकावर. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. एक गली, एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक अर्थातच आपण क्षेत्रशी बाजार वाडी लॉंग ऑफला आणि एक मिड ऑफ युरेशन ऑफ साईडला. पुन्हा एकदा पुढे चेंडूसाठी अकुटप्या चेंडू फायदा उचलू शकले नाही. त्या ठिकाणी चेंडू आपण पाहतात यष्टीच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव घोषित. 1 धाव संघाला धावफलकात वाढ झाली. 19 धाव धावफलकात साबिर थळ या संघाचे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा अकुटप्या चेंडू होता. यावेळी चेंडूला हलकसा खेळण्याचा प्रयत्न केला. घोषित क्षेत्र तुम्हाला पाहायला मिळेल. पंचदशी होते ते 1 धाव अर्थात लॉंगलेग क्षेत्रामध्ये आलेले घोषित धाव 1 धावेचे योगदान. 20 धावा आतापर्यंत धावफलकावर. खरं तर क्रीडा भवन अलिबाग अर्थात या मैदानाचं वर्णन निश्चित करायचं झालं तर ऐतिहासिक मैदान पाहायला मिळतं. जितेंद्रजी आव्हाड साहेबांची स्पर्धा 15 दिवसापूर्वी नाईट क्रिकेट स्पर्धा कळवा ठाणे सह्याद्री मैदान कळवा इथे मी करत होतो. अगदी असंच प्रकारचं मैदान होतं. सोयीचा इशारा येतोय जिथे शॉर्ट थर्डमॅन गली त्याचबरोबर या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये घोषित क्षेत्र असायचं. समोर मात्र तिन्ही बाजूला
चौकार षटकांची आतषबाजी पाहायला मिळाली. 5.5 लाखाची ती भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय जितेंद्रजी माफ करा सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली असेल. 3 दिवस चाललेली क्रिकेट स्पर्धा. या ठिकाणी मात्र हा चेंडू चांगला होता. अशी मैदानं बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. वरवटणीचं मैदान गेल्या आठवड्यातली ती स्पर्धा म्हसऱ्यामध्ये करत होतो. त्या वरवटणी गावामध्ये देखील अशाच प्रकारची स्पर्धा शिवरी संघ तिथे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि योगेश पेंडकर यांच्या महाड संघाने प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणून पारितोषिक 1,01,000 मिळालं होतं. मैदानाकडे बॅकफुटरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क येत नाही तोपर्यंत कोणती धाव येत नाही. षटक आपण पाहिलं दुसरं. या ठिकाणी चांगलं षटक निश्चित म्हणता येईल ते एल किंग रोहा या संघासाठी. गोलंदाज होते दीपक गंबे ज्याने या षटकात फक्त धावा खर्च केल्या 4 आणि नियंत्रित धाव गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल ती साबिर 11 थर्ड संघाला मात्र रोखण्याचा प्रयत्न केला. कारण पहिल्या षटकात तुम्ही पाहिले होते ते 17 धावा आल्या होत्या गणेनाथ यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 षटकात धावा दाखल केल्या त्या 21 खरं तर शुभांक असं म्हणतात. 21 दुर्वांच्या जोड्या, 21 मोदक आपण श्री गणपती बाप्पाला अर्पण करतो संकष्टी चतुर्थीला. आणि मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने जर पाहिलं तर 786 हा मुस्लिम बांधवांचा अर्थातच शुभांक म्हणतात. पण त्याची बेरीज देखील योगाने पहा 7, 8 आणि 6 21 येते. हा देखील योग आहे. 21 अंक आपल्या 4 व्हीलरसाठी आपण रायगडकर RTO ऑफिसमध्ये बरीच मोठी खटाटप करतो कारण शुभांक. तर मैदानाकडे आपण वळूया. 2 षटकं समाप्त झालीत. येणारी 3 षटकं बाकी आहेत. खेळाचं पहिलं सत्र. येस 21 आकडा आमच्या अर्थातच आमचे समालोचक पाच घरत यांच्या गाडीचा नंबर 4 व्हीलरचा नंबर आहे. त्यांनी देखील RTO ऑफिसमध्ये बरीच खटाटोप केली हा 21 आकडा मिळवण्यासाठी. तर मैदानाकडे आपण जाऊया. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. नवीन षटक घेऊन गोलंदाज भारत दाखवले हा गोलंदाज या ठिकाणी. तिसरे षटक घेऊन येतोय. दुसरे षटक चांगलं होतं. 4 धावा इथे पाहायला मिळाल्या आणि साबिर येऊन थर्ड संघाला रोखण्याचा प्रयत्न केला. समोर फलंदाज आहे प्रकाश हलेकाना. वैयक्तिक खेळतोय. 2 चौकार षटकांच्या माध्यमातून तब्बल 15 या धाबलकावर. पंचाच्या उजवीकडून डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी. बॅकफुटवर गेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू येणार तोपर्यंत 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 22 धावा धाबलकावर. प्रकाश हालेकन यांच्या धावसंख्येत 1 बदल 16 धावा धाबलकावर. आणि आता मात्र समोर फलंदाज सुरेश मल्ला कलंबरीचा खेळाडू. क्षेत्ररक्षकामध्ये थोडासा बदल होतोय. गलीचा क्षेत्ररक्षकाला हटवलं गेलंय. त्याला घेतलं गेलं जातोय. या ठिकाणी शॉर्ट मिडविकेटला एक डीप स्क्वेअर लेग. त्यानंतर एक आपण पाहिलं सिली मिडॉन तैनात केले. अर्थात मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आणला गेलाय. वाडिश मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक आणि एक लॉंग ऑन. युवराजना ऑफसाईडला मात्र आपण पाहते 4 क्षेत्ररक्षक दरम्यान. वळूया मैदानाकडे. पुढे साचवून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मध्ये यष्टीक्षक चेंडूवर होता. यष्टीचित म्हणून पाहायला मिळालं. नाही केलं परंतु या ठिकाणी यष्टीक्षकाने ज्यांना जीवदान दिलंय कारण यष्टीचित केलं नाही. आणि निश्चित एक चांगली खेळवृत्ती इथे दाखवली यष्टीक्षकाने. नक्की जीवदान म्हणता येईल. क्षेत्ररक्षकाने बदल केलाय. सिली मिडॉफला एक त्याने क्षेत्ररक्षक आणला गेलाय. सिली मिडॉन देखील आणलं गेलंय. शॉर्ट पॉईंट एक अर्थात डीप पॉईंट कव्हर आणि एक लॉंग ऑफ युरेशन ऑफ साईडला असताना पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र मिळाल्या. जीवदानचा फायदा उचलला आणि चेंडू सीमारेच्या पलीकडे आला. षटकार 6 धावांसाठी. हे क्रिकेट आहे. यष्टीक्षकाने अर्थातच समोरचे फलंदाज होते सुरेश मल्ला यांना जीवदान दिलं कारण यष्टीचित होऊ शकले असते. पण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा अशा काही घटना घडतात आणि तुम्ही पाहिलं त्याचा फायदा उचलला सुरेश यांनी. षटकार 6 धावांचे योगदान दिलं. गोलंदाज भारत आणि यष्टीचित. आता मात्र त्रिफळाचित 6 धावांचं मात्र योगदान देऊन गेले. अशा प्रकारे हा पहिला फलंदाज सुरेश मल्ला या ठिकाणी कलंबोलीचा खेळाडू बाद होतोय. ज्या षटकाराच्या माध्यमातून त्याने 9 धावांचं योगदान दिलं आणि पहिली सफलता मिळते ती गोलंदाज भारतला. नवीन फलंदाज मैदानामध्ये
तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये आणि नवीन फलंदाज संदीप घरत. खारपाडा पनवेल पेंटच्या हद्दीमध्ये असणारं ते गाव, तिथला हा खेळाडू पाताळगंगा नदी जी आपण पाहतो सह्याद्री पर्वतून वाहत खोपोलीमधून येते आणि खारपाडा पुलाच्या इथून अरबी समुद्राला मिळते. एका बाजूला पनवेल तालुका, दुसऱ्या बाजूला पेंट तालुका आणि मधलं त्यांचं गाव. तर आज रायगड जिल्ह्यामध्ये अनेक असे खेळाडू तुम्हाला कालच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतात. तर खारपाडा परिसरातला खेळाडू संदीप घरात यावी गोलंदाज तयार, यशस्वी गोलंदाज. चेंडू पहा, फिरकी गोलंदाजी, जादुई फिरकी गोलंदाजी. भारत चांगली गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज मात्र संदीप घरात. पंचांच्या डावीकडून यावेळी डावखुरी गोलंदाज. पंचांच्या डावीकडून या ठिकाणी स्वेरचा इशारा येतोय. एक धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. 29 धावा धाबलकावर. वळूया मैदानाकडे. यावी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र फलंदाज गैनीनं क्षेत्ररक्षक गैनीनं त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि हा दुसरा धक्का पाहायला मिळतो. ते यावेळी प्रथम फलंदाजी करताना साबिर ठळ या संघाला. नवीन फलंदाज रोहन कोळी पनवेल गावठाणचा खेळाडू आहे. उरण गावठाणचा खेळाडू या ठिकाणी या मैदानामध्ये येतोय. तर 0 धावसंख्येवर यावेळी फलंदाज मैदानातून परतला तो संदीप घरत. खरं तर ती घटना तुम्हाला तुमच्या माहितीसाठी होती. 17 जुलै 1866 प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंडचे राजपुत्र 0वर क्रिकेट खेळताना बाद झाले. वृत्तपत्रामध्ये लिखाण आलं की राजपुत्र 0 धावसंख्येवर म्हणजेच बदकाच्या अंड्यावरपासून परतले. कारण 0 म्हणल्यानंतर अर्थात डक इंग्रजीमध्ये बदकाच्या अंड्यावर पसरले ते परतले आणि त्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि टेनिस विश्वामध्ये 0वर बाद होणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला डकआउट या नावाने संबोधलं जातं. संदीप परत बाद झाले 0 धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रोहन कोळी गावठाण उरण तालुक्याचा खेळाडू. दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडू चांगला होता. षटक आपण पाहिलं ते अर्थातच समाप्त झालं. नवीन षटक भारत यांचं चांगलं षटक पाहायला मिळालं. या षटकात धावा धावफलकावर नोंदवले गेले त्या तब्बल 4थं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. मोठा फटका मिड विकेटवरून चेंडू वन्स आता तिथे जाईल सीमारेषा पलीकडे येतो. एक शानदार फटका 6 धावांचं आणखीन एक घेऊन धावफलकात वाढवते. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 35 धावसंख्यावर. 2 फलंदाज गमावल्यानंतर भारत यांचं षटक जर आपण या ठिकाणी पाहिलं त्या षटकामध्ये त्याने 8 धावा खर्च करीत 2 फलंदाजांना माघारी परतवलं होतं. आणि नवीन षटक घेऊन दीपक गंबे गोलंदाज आहे जे वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं 4थं षटक. 35 धावा धावफलकावर. प्रकाश आलेकाना चेंडू द्यायचा आहे. चेंडू हरवला, फुटला. नवीन चेंडू या ठिकाणी पंचांकडे दिलं जाईल आणि मॅचचा चेंडू सामन्याचा चेंडू या ठिकाणी येतोय. आज बरीचशी छोटी मुलं या क्रिकेटचा आनंद घेतात. कारण शनिवार अर्धा दिवस शाळा किंवा काही शाळांना सुट्टी त्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. मैदानाकडे आपण वळणार आहोत. दीपक गांबे वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन या ठिकाणी एल किंग रोहा संघाचा गोलंदाज. आप्पा मयेकर सर या संघाचे संघमालक आहेत. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने शानदार फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला. चेंडू आरपार इथे स्क्वेअरली गोडून 6 धावांचं
योगदान इथे मिळेल. 6 धावा मिळतात त्या प्रकाश हलिकांना. थर्ड संघाचा गोलंदाज सलामीला आले फलंदाज आपण पाहतात. आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकार त्यांनी आपल्या खांद्यावर नोंदवलेत. तर अप्पा मयेकर आणि लहू खेडेकर हे दोन मान्यवर या संघाचे अर्थातच AL किंग रोहा संघाचे संघमालक आहेत. हवेत आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफचं क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येईल. डिपेक्शन क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. फेकी चांगली होती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 1 धावेचा आणखीन एक योगदान इथे पाहायला मिळालं. 1 धाव मिळते ती प्रकाशला. प्रकाशाची वैयक्तिक धावसंख्या आमचे गुणलेखक सिद्धू सांगतायत की त्याने आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकांच्या मध्ये खेळी सजवली. 29 धावांवर खेळतोय नॉनस्टेकला. दरम्यान पुढे चेंडू. यावेळी चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतात. 2 क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतात. झेल मात्र इथे घेऊ शकले नाहीत. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत इथे मिळाल्या. मगाशी मैदानाच्या भोवती प्रदक्षिणा मारताना 2 क्रिकेट रसिक होते. त्यांनी सांगितलं की बऱ्याच वेळी खेळाडू उंच झेलकडे नुसते पाहत बसतात. प्रयत्न करतात पण तो प्रयत्न पूर्ण करत नाहीत कारण त्यांनी टप्प्यावर येणं आवश्यक आहे असे त्यांनी स्वतःची या ठिकाणी अर्थातच सांगितलं की तुम्ही स्वतः चेंडूवर या ना. हा प्रयत्न करा. दरम्यान 2 धावांचे योगदान. पुन्हा एकदा त्याच दिशेला हवेत पुन्हा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. इथे मात्र कोणतीच चूक करणे. क्षेत्ररक्षक चेंडूवर आला होता तो सचिन भोईते याने हा झेल पकडला आणि अशा प्रकारे फलंदाज तिसरा मैदानातून या ठिकाणी गमावला. तो या ठिकाणी एल किंग रोहा संघाविरुद्ध साबिर थर्ड संघाने धावेन पोहोचल्या. त्या तब्बल 44 धावा दाखल करल्यात आणि बाद होऊन फलंदाज परततोय. या ठिकाणी रोहन कोळी गावदेवी गावठण संघाचा खेळाडू ज्याने 2 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाज अर्थातच दीपक गंबे यांना मात्र एक चांगलं यश मिळालं. 44 धावा दाखल नवीन फलंदाज मैदानामध्ये. एकोणीस मिनिटं या ठिकाणी समाप्त झालीत 4 षटकांसाठी. चला पुढचा सामना काही क्षणात आपण घोषित करू. या दरम्यान वळीया मैदानाकडे षटक आपण पाहिलं. 15 धावा खर्च केल्या त्या दीपक गंबे यांनी. दुसरं षटक फेकलं होतं ज्याच्यामध्ये देखील त्यांनी तब्बल 4 धावा दिल्या होत्या. 19 धावा 2 षटकामध्ये आणि नवीन फलंदाज सचिन म्हात्रे धोकडे गावाचं धोकडे अलिबागचं सचिन म्हात्रे या ठिकाणी नवीन फलंदाज मैदान येत्या 5व्या क्रमांकावर आणि यावेळी 5वें षटक आणि 5व्या षटकामध्ये दांडी गोल इथे त्रिफळाचीत गोलंदाज होता योगेश शेलार. रोहा रोडचा खेळाडू योगेश शेलार याने मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि चांगलं योगदान इथे पाहायला मिळालं. काय नाव सांगितलं? नाव मला काय माहिती तुला नाही माहिती. नवीन फलंदाज रिझवान पठाण. बोर्ली मंडला या गावाचा रहिवासी खेळाडू या ठिकाणी मैदानात येतोय. धावा दाखल आतापर्यंत पाहायला मिळाल्या त्या तब्बल 44. 4 फलंदाज गमावलेत. रिझवान पठाण या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात येतात आणि शेवटच्या षटकातून गोलंदाज योगेश रोहा रोडचा हा गोलंदाज वैभव सेलार गोलंदाज आहे. पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने यावेळी टायमिंग शॉट चेंडूला भिरकावून लॉंग ऑन सी म्हणजे पुलचा फटका. गगनभेदी गगन 24 षटका 6 धावांसाठी अर्धशतक धावफलकावर येऊन पोहोचलं. बघता बघता संघाची धावसंख्या 6 वाढते आणि हा षटकार अर्थातच यावेळी रिझवान पठाण यांच्या माध्यमातून षटकारांनी खातं उघडलंय. एक ताकदवर फलंदाज. यावेळी मात्र अकुटबा चेंडू होता. करामत करू शकले नाही. चेंडू आपण पाहिला या ठिकाणी शॉट थर्डमॅनला जातोय. 1 धावफलकार नोंदवले. एकूण धावफलकावर 1 ने वाढ होईल. धावफलकार धावा येऊन पोहोचला आतापर्यंत 51. 4 फलंदाज या ठिकाणी गमावल्यानंतर आलेली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. 7 या धावसंख्येवर
रिजवान पठाण ज्याने षटकार मारलं होतं. नंतर घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेचे योगदान मिळालं पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. यावेळी मात्र फ्रंट फूटचा चेंडू खेळलाय. डीप स्क्वेअर मध्ये एक सुंदर फटका इथे पाहायला मिळेल. चेंडू मात्र जातोय आरपार. आणि पुढचा सामना बॉस फायटर उळवे आणि हिमांशू सुमित पडघे. चला दोन्ही संघाकडे नाणेफेक यायचं आहे. आमचे या ठिकाणी अर्थातच पाठघर तयार आहेत. चला बॉस फायटर उळवे आणि हिमांशू सुमित पडघे या दोन संघात पुढची लढत असेल. मैदानाकडे वळूया. 57 धाव दाबलकावर. अंतिम षटक. 2 चेंडू अजूनही बाकी. 57 धाव दाबलकावर. मस्त फटका लॉर्डिश लॉंगनला येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा 63 धावा दाबलकावर. जबरदस्त फलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून रिजवान पठाण. 3 षटकारच्या माध्यमातून खेळी सजवली. 19 धावांचं जबरदस्त योगदान. 63. अंतिम चेंडू. पुढचा चेंडू. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि शब्द खेळाचं पहिलं सत्र समाप्त होतंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर साबिर ठळ अलिबाग या संघाने दाबलका धावा नोंदवल्या. त्या 63-64 धावांचं लक्ष्य. 4 गडी बाद 3 गडी बाद 63 धावा दाबलका नोंदवल्यात आणि 64 धावांचं लक्ष इथे ठेवले. ते AL या संघासमोर 64 धावा 5 षटकांचा सामना आणि या 5 षटकामध्ये 12.80च्या सरासरी धावसंख्या दाबलकावर नोंदवायची आहे. यानंतर पुढचा सामना तुम्हाला आम्ही घोषित केले. बॉस फायटर उळवे आणि हिमांशू सुमित पडघे ड गटातला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. इथे आमचे समालोचक हाशिवरे गावाचे पाचघर तिथे तयार आहेत. चला दोन्ही संघाने एकाने वेळ दौडू नका. लगेच नाणेफेक यायचं आहे. चला वेळ दौडू नका नाहीतर तुम्हाला षटक होतं शेवटचं. या षटकाचा आपण विचार केला तर या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाचा विचार वैभव शेलार ज्याने 19 धावा खर्च केल्या आणि रिजवान पठाण यांनी तब्बल 3 षटकार मारले. 19 धावसंख्येवर नाबाद राहिले ज्याने 5 चेंडू मध्ये ही खेळी सजवली. तर प्रकाश हालेंकना थळचा खेळाडू ज्याने 11 चेंडूमध्ये 2 चौकार 3 षटकांमध्ये 29 धावांची खेळी सजवली. सुरेश मल्ला कलमुईचा खेळाडू ज्याने 9 धावांमध्ये 10 धावा दिल्या आणि दाबलकार धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. त्या अर्थातच खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. 3 गडी बाद 63-64 धावांचं लक्ष आणि सामना काही क्षणात दुसऱ्या सुरू होईल. खेळाचं दुसरं सत्र तुम्ही पाहणार आहात आणि दुसऱ्या सत्रामध्ये 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग 12.80 ची सरासरी तुम्हाला पाहायला मिळेल. चला टॉस साठी यायचं आहे. बॉस फायटर उल्वे विपक्ष हिमांशू सुमित 11 पडघे. टॉस साठी यायचं आहे दोन्ही संघांनी. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होणार आहे. चला दोन्ही संघांना एक पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लगेच नाणेफेक यायचं आहे. खेळाचं पहिलं सत्र सामन्यात नाणेफेक होणं आवश्यक आहे कारण ही मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेकडे जर तुम्ही एक कटाक्ष टाकला तुमच्या लक्षात येईल. प्रथम क्रमांक 1,11,111, द्वितीय क्रमांक 70,777, तृतीय क्रमांक 66,667, तब्बल 2,55,554 रुपयाची भव्य क्रिकेट स्पर्धा. 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा. चला चला फलंदाज पाठवा. फलंदाज पाठवा एल किंग रोहा. संघनायक गणिनाथ कठोर यांना विनंती आपण फलंदाज पाठवायचे आहेत. 64 धावांचं लक्ष 12.80 ची सरासरी. भास्कर साटमकर आणि गणिनाथ कटोरे संघाचे संघनायक या ठिकाणी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात येतात. 12.80 ची गरज आहे. या स्पर्धेकडे तुम्ही पाहिलं तर थेट प्रक्षेपण ड्रीम्स क्रिकेट अलिबाग
कौस्तुभजी पाटील जे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत, पण या क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान पाहायला मिळाले. त्यांचे सहकारी साहिल, विवेक, आतिश आणि सुजल यांच्या माध्यमातून 182 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा तुम्ही कुठे जाऊन पाहू शकता. साऊंड सिस्टीम राजेंद्र वारिक सर चेंडरे यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. मंडप डेकोरेशन राणे मंडप डेकोरेशन नागाव, क्रीडा भवन अलिबाग, ऐतिहासिक मैदान अलिबाग रायगडची राजधानी आणि राजधानीमधले असलेले हे एक सुंदर मैदान, हिरवगार मैदान तुम्हाला पाहायला मिळते. प्रशांतजी नाईक मित्रमंडळ आयोजित 40+ रायगड जिल्हा टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी हा स्पर्धेचा पहिला दिवस होता. आज शनिवार या स्पर्धेचा दुसरा दिवस, उद्या रविवार दिनांक 25 फेब्रुवारी हा अंतिम दिवस असेल. आयोजक माननीय प्रशांतजी नाईक साहेब नगरेश अलिबाग, ज्यांनी खरं तर क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलं, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडाभवन अलिबाग या वर्षामधली ही दुसरी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली. चॅम्पियन ट्रॉफी जी नाईट क्रिकेट स्पर्धा काही दिवसापूर्वी संपन्न झाली होती. त्यानंतर 8 षटकांचा सामना असणारी ती क्रिकेट स्पर्धा सागरदादा पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दुर्गाई चषक साधारणतः मार्च महिन्याच्या मध्येच ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर 23-24 मार्च भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक, प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 31,000, 2 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा मिलिंदजी जाधव यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल याच मैदानामध्ये. त्यानंतर एक मोठी क्रिकेट स्पर्धा गेली वर्षभर गाजते, ती म्हणजेच दिबा पाटील चषक, स्वर्गीय दिबा पाटील चषक. ही क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्र लेवलची क्रिकेट स्पर्धा, दिवसरात्र क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 2 षटकं समाप्त होण्यापूर्वी दोन्ही संघांकडे नाणेफेक यायचं आहे, नाहीतर तुम्हाला अर्थात पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि 4 षटकांचा सामना खेळावा लागेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. जर दोन्ही संघाने या ठिकाणी पोहोचले नसतील, यूट्यूबच्या माध्यमातून आमचा आवाज ऐकत असतील, तर जरा प्लीज घाई करा आणि त्या 4 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तर क्रीडाभवन अलिबागच्या मैदानामध्ये आणि अलिबागमध्ये अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. PNP चषक गेल्या आठवड्यात संपन्न झाली. प्रथम क्रमांक 5 लाख, द्वितीय क्रमांक 3 लाख, तृतीय क्रमांक 2 लाख आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांक मिळाला होता तो संघ होता वर्सोली संघाने. PNP चषकामध्ये प्रथम सुरेश काका यांच्या नावाने या संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. वळी आपण मैदानाकडे क्रिकेटचं करू चेंडूपचे युद्ध, पहिले षटक घेऊन गोलंदाज यावी, बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, हलकासा चेंडू खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बोलून क्षेत्राचे चेंडू येतोय. पहिली धाव पहिल्या चेंडू इथे पाहायला मिळाली आणि धाव मिळते ती फलंदाज यावी भास्कर साटमकर यांच्या माध्यमातून 1 धावेचे योगदान. 64चं लक्ष. गणनाथ या ठिकाणी गणनाथ कटोरे या ठिकाणी संघनायक या संघाचे समोर आहेत, पंचांकडून गाठ घेतात. चला बॉस फायटर संघाचा संघनायक घाई करायचा आहे. पहिले षटक पॉवरपेचं, एक गली, एक शॉर्ट पॉइंट, एक इथे मात्र शॉर्ट वाईडिश मिड ऑफ ही रचना, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, हे क्षेत्रक्षण असताना गणनाथ यांनी हा चेंडू हवेतून घ्यायचा प्रयत्न केला. क्षेत्राच्या चेंडूवर इथे कोणतीच चूक नाही, मिळवला झेल आणि डक आउट. 0 धावसंख्येवर बदकाच्या अंडावर बसवण्यात गणनाथ कटोरे मैदानातून बाहेर. संघनायक मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकले नाही, त्यामुळे एक मोठा हादरा इथे पाहायला मिळाला. तो एल किंग रोहा, ज्या संघाचे अप्पा मैकर आणि लहू खेडेकर सर संघ मालक आहेत, त्यांना एक मोठा हादरा इथे पाहायला मिळाला. 0 धावसंख्येवर मैदान परततात आणि चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज रणजित रोगे, नवगाव. तर यावी सुंदर रणजित रोगे, ज्याची गोलंदाजी तुम्हाला मिळेल. संघनायकाला या ठिकाणी मैदानातून परतवले. 0 धावसंख्येवर 1 गडी बाद धावफलका धावा येऊन पोहोचल्या त्या 1 आणि हा खरं तर एल किंग रोहा संघाला मोठा हादरा. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर किशोर पाटील. किशोर पाटील नावे रोहा तालुक्याचा खेळाडू यावी येतात. बुडती नौका पैदल नेण्यासाठी एका नाखव्याची नावडीची गरज असं म्हटलं जातं.
महाराष्ट्राला 721 किलोमीटरचा समुद्रकिनारा तुम्हाला पाहायला मिळतं, जो डहाणू ते अगदी आदिजी बांदेकर यांच्या सिंधुदुर्गातल्या बांदा या गावापर्यंत इथे अनेक कोळीवाडे तुम्हाला पाहिल्या. दरम्यान या ठिकाणी चेंडूला खोदून काढलंय. मिडाफोन क्षेत्राशी चेंडू येतोय, तो पण एक धावेचं योगदान इथे मिळेल. तर अनेक कोळी बांधव, कोळी वस्ती तुम्हाला पाहायला मिळतात, कोळीवाडे पाहायला मिळतात. अरबी समाजामध्ये जेव्हा ही बोट घेऊन जातात तेव्हा नावाडीची खरं तर गरज असते, कारण वादळामध्ये सापडलेली नौका पहिली त्यांना ठिकाणी नागफेची गरज आहे असं म्हणतात. तसं क्रिकेटमध्ये देखील म्हणलं जातं की नागफेची गरज आहे. या ठिकाणी पाहूया कोणता नाखवा या ठिकाणी अर्थात एल किंग रोहा संघाला तारून नेईल. बोट सलामत पहिल ते रन आणेल. एक धावेचं योगदान इथे मिळालं. एका धावेने धापलकात वाढ झाली. 2 धावा धापलकावर. किशोर पाटील जे गावाचे खेळाडू आहेत, गणित कटोर यांच्याच गावचे, आणि स्ट्राईकला आहेत ते भास्कर. हा चेंडू हवेतून खेळलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पुलचा फटका. शेतीच्या चेंडूचा पाठलाग करतोय तो पण डीप पिळविकनं शेतीच्या चेंडूर येणार. चेंडूची फेकी इथे केले. 2 धावा सहजगत इथे मिळवल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळेल भास्कर यांच्या बॅटमधून. तर नवखार अलिबाग तालुक्यातलं नवखार आणि सुमित भगतचं नवखार आणि रोहाचा नवखार या नवखार गावाचा खेळाडू. मोठा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिले. पुलचा फटका येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. मी मगाशी म्हणालो की बुडती नौका पहिल्या नागफेची नावाडीची गरज, आणि या ठिकाणी तुम्ही पाहता तो नागफा म्हणून अर्थातच यावी भास्कर साटमकर, ज्याने एक षटकाच्या मधून 10 धावांचे योगदान दिले. अंतिम चेंडू असेल या षटकातला. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी यावेळी बॅटचा स्पर्श झाला. हुक केला चेंडूला भास्कर यांनी. तो पण एक धावेचे योगदान इथे मिळालं. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करते खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये एल किंग रोहा या संघाची धावसंख्या धावफलकावर इथे पाहायला मिळाली. ती तब्बल 11 धावा धावफलकार आल्यात. षटक मात्र समाप्त झालं. रणजित रोगे गोलंदाज. हे षटक संपल्यानंतर नवीन दोन्ही संघ या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. 11 धावा धावफलकार आल्यात. टीम मिटिंग घेऊ नका, वेळेचं बंधन पाळायचं आहे. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल. बॉस फायटर आणि सुमित एलोन पडगे या दोन्ही संघांनी नाणेफेकी त्वरित यायचं आहे. हे षटक संपल्यानंतर जर आपण आलं नाही तर तुम्हाला पेनल्टी म्हणून 4 षटकांचा सामना खेळवता येईल दोन्ही संघांना. नोंद घ्या. अकरा धावांचे षटक इथे मध्ये समाप्त झालं आणि नवीन गोलंदाज जयराम निकम, महाड पोलादपूर परिसरातला हा गोलंदाज या ठिकाणी आहे. कुलाबा किल्ला एंड कडून गोलसाठी सज्ज होतोय. 11 धावा धावफलकावर. हवेतून खेळलाय. क्षेत्ररक्षक निश्चित चेंडूचा पाठलाग पण घोषित क्षेत्र 1 धावेचे योगदान. लॉंगलेग क्षेत्रामध्ये 1 धाव इथे मिळेल. मी मगाशी म्हणालो की जितेंद्रजी आवड साहेबांची ती मोठी क्रिकेट स्पर्धा गेल्या महिन्यात संपन्न झाली. अगदी तेच मैदान, तसंच मैदान सह्याद्री चं मैदान, सह्याद्री शाळेचं मैदान कळवा ठाणे, अगदी तेच मैदान म्हणजेच अर्थातच या ठिकाणी आपण पाहतात हे मैदान क्रीडाभवन अलिबाग. 23 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 52 धावांची गरज आहे, माफ करा. सिद्धू गेले 2 दिवस आमचे गुणलेखक थोडेसे दमले त्या ठिकाणी गुणलेखन करताना. दरम्यान या चेंडूला हवेतून खेळलाय. स्क्वेअर लेग मधून इथं पुन्हा एक देतोय. मोठा फटका. षटकात 6 धावा. चांगली फलंदाजी. किशोर पाटील यांच्या बॅटमधून आला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. किशोर पाटील 7 या धावसंख्येवर. दुसरीकडे भास्कर 11 धावसंख्येवर खेळतात. धावफलकात धावेने पोहोचल्या त्या 18 धावा. 1 गडवेत 18, 22 चेंडू आणि 46 ची गरज. टीम मिटिंग पूर्ण घेऊ नका, लगेच आपण तयार राहायचंय गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर.
पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने अतिशय चांगला चेंडू. काय वेग होता चेंडूच्या पाठीमागे. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं कारण चेंडू खाली राहिला. वेगाचा अंदाज आला नाही. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. दरम्यान यावी कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चूक केली. क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले ते रोहन कोळी. अन्यथा फलंदाज धावचीत होऊ शकला असता. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही आणि जर आणि तर शिवाय क्रिकेटही खेळलं जात नाही. एक धावेचं योगदान इथे मिळतंय. पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रजवळून चेंडू वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. अंदाज आला नाही. चेंडू अतिशय वेगवान होता आणि या ठिकाणी मात्र चौकार येतोय. 4 धावांचं योगदान इथे मिळालं आणि या 4 धावा अर्थातच या ठिकाणी एल किंग रोहा या संघाला घेऊन जातात. एक गडी बाद धापलका धावा आल्या त्या 23. समीकरण बनेल 19 चेंडू आणि 41 धावांची गरज. 19 चेंडू 41 धावांची गरज समोर असताना यावी कव्हर क्षेत्रामध्ये ओव्हरथ्रो पण बॅकअपला क्षेत्ररक्षक मिडॉनला इथे धाव होऊ शकली नाही. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 23 धावा आणि आता समीकरण बनेल येणारी 18 चेंडू 41 धावांची गरज. 18 चेंडू 41 आणि दरम्यान नाणेफेक होणं आवश्यक आहे. चला दोन्ही संघनायक पडगे संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर बॉस फायटर उल्वे संघ अजूनही तुम्ही आला नाहीत. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला सूचना देत येत आहे. 1 षटकाची पेनल्टी दोन्ही संघाला या ठिकाणी मिळेल याची नोंद घ्या. टॉस होणं आवश्यक आहे. षटक या ठिकाणी आपण पाहिलं तर जयराम निकम यांचं हे षटक तुम्हाला पाहिलं. महाड पोलादपूर संघाचा हा गोलंदाज आहे ज्याने 1 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 11 धावा या षटकात दिल्यात. रणजित रोगे यांनी मात्र देखील 11 धावा या ठिकाणी खर्च केल्या आणि धावफलकावर धावा येऊन पोहोचल्यात. नवीन षटकाकडे आपण वळणार आहोत. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपळचे युद्ध 40+ क्रिकेट स्पर्धा प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली 40+ रायगड जिल्हा टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. इथे मात्र आपण पाहिलं तर विश्वासदादा पाटील तोंडे यांचा संघ अर्थातच या ठिकाणी टीम लिस्ट घेऊन इथे आले. त्यांचं स्वागत आहे. समोरचा संघ मात्र या ठिकाणी आलेलं नाही बॉस फायटर. त्यामुळे आयोजक या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करतील कारण 5 षटकांचे सामने आवश्यक आहेत. मैदानाकडे आपण वळूया. षटक क्रमांक 30 गोलंदाज साबिर कुरेशी स्वतः संघ मालक संघचा मालक करंदाज मालक वेगळा असेल ना. संघ नायक साबिर कुरेशी या विगांची सज्ज होतात. 18 चेंडू 41 लक्ष. दिल्ली काफी दूर मुंबई खूपच दूर म्हणता येईल ती रोहा संघासाठी. आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. स्क्वेअर लेग मधून चेंडूला फेकून दिलाय. एक मोठा गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. किशोर पाटील यांच्या बॅटमधून आलेल्या 6 धावा. समीकरण पुन्हा एकदा बनेल. येणारे चेंडू बाकी आहेत ते 17-35 लक्ष. बट साबिर कुरेशी यांच्याकडे एक येस हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक रोहनजी पाटील सरांच्या माध्यमातून. मात्र पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय. हॅट्रिक विकेट हॅट्रिकसाठी गोलंदाजांना हे पारितोषिक आहे. यावेळी मात्र हॅट्रिक दूर राहिली. चेंडू आपण पाहता तिथे गेलाय
मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा किशोरजी पाटील यांच्या बॅटमधून आला आणखीन एक षटकार. 3 षटकार. आप्पा मयेकर सर संघ मालक आहेत. सलग 3 षटकार जर मारले गेले तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून इथे षटकार पाहायला मिळाला. किशोरजी पाटील यांच्यामधून 2 षटकार त्यांनी मारले आहेत. आणखीन एक षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आप्पा मयेकर सरांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. संघ मालक आहेत. पुरस्कृत त्यांनी केला हा संघ. दुसरीकडे लहू खेडेकर सर देखील या संघाचे संघ मालक आहेत. धापलकर धावांनी पोहोचल्या. 16 चेंडू 29 धावांची गरज. धापलकर धावांनी पोहोचल्या त्या 35. एक फलंदाज गमावल्यानंतर आली धावसंख्या. जेव्हा फलंदाज गैनात कटोरे बाद झाले होते 0 धावसंख्या. त्यानंतर ही जोडी जमले. आता मात्र चांगला चेंडू मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. चोरटी धाव इथे पाहायला मिळाली. एक धाव बाईकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 55 डावकडूच्या तरी मध्यम गती मारा करणारा गोलंदाज. यावेळी मात्र लेफ्ट शॉट. सचिनजी तेंडुलकर आणि सुनीलजी गावस्कर यांचा अतिशय आवडता फटका. चेंडूला भिरकावून दिलाय. लॉंगरला येतोय. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. सुंदर फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. ती फलंदाज या ठिकाणी मात्र भास्कर साटमकर यांच्या माध्यमातून 6च्या माध्यमातून त्यांचे वैयक्तिक 2 षटकार त्यांनी आतापर्यंत मारलेत. यावेळी कार्पेटसने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला क्षेत्र चेंडू येईल. एक धाव आणखीन धापलकर नोंदवली. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धापलकर धावांवर पोहोचला त्या 43-43. 63 धावांचा 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे करतोय. 43 धावा धापलकर आल्यात. 13 चेंडू आणि 21 धावा. एका बाजूला भास्कर साटमकर दुसऱ्या बाजूला किशोर पाटील ही जोडी जमले. आणि या ठिकाणी खराब चेंडू मिड विकेट वरून चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. ताकदीचा वापर केला. षटकार येतोय 6 धावांसाठी आणि धापलकर धावा जाऊन पोहोचतात त्या 49. मात्र 12 चेंडू आणि 15 धावा. 12 चेंडू 15 धावांचं लक्ष. जबरदस्त फलंदाजी किशोरजी पाटील आणि भास्कर साटमकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिला फलंदाज संघनायक गणनाथ कटोरे बाद झाले 0 धावसंख्येवर. त्यानंतर मात्र चला नाणेफेकला यायचं आहे. बॉस फायटर. तर या षटकात जर 3 षटकार मारल्याबद्दल अर्थातच अप्पा मयेकर सरांच्या माध्यमातून किशोर पाटील यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. तब्बल धापलकर धावांवर पोहोचल्या त्या 49 आणि 49 धावांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाले. किशोर पाटील आणि त्याचबरोबर भास्कर साटमकर यांच्या माध्यमातून. भास्कर यांनी तब्बल 2 षटकार नोंदवलेत. खूप चांगली फलंदाजी आणि किशोर पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 4 षटकार इथे पाहायला मिळाले. डाव सावरलाय. पहिली विकेट बाद झाल्यानंतर खरं तर 49 धावांची भागीदारी या 2 खेळांमध्ये पाहायला मिळाली. षटक मात्र समाप्त झालं होतं. ते शाबीर कुरेशी यांचं 25 धावा या षटकात आल्या आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज कुलाबा किल्ला एंड कडून रणजित रोगे हुक केला चेंडूला 50 धावा धापलकावर. सुंदर फटका. अर्थातच पुलचा फटका हुकचा फटका. महेंद्रजी अमरनाथ ज्यांना जिमी अमरनाथ या नावाने संबोधल्याचं त्यांच्या अतिशय आवडता फटका. कारण क्रिकेट विश्वामध्ये प्रत्येकाचं एक वेगळं नाव निश्चित योगदान आहे. पूल म्हणलं की राहुल द्रविड यांचं खूप चांगलं योगदान आहे. विराट कोहली यांचं देखील योगदान पाहायला मिळतं. सरळ ड्राईव्ह केलं तर मात्र सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांचं मोठं योगदान पाहायला मिळतं. स्क्वेअर क्रिकेट म्हटलं की गुंडाप्पा विश्वनाथ यांची आठवण होते. बॅकफुटवर गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शेतेशे चेंडू येतो. तो म्हणजे 1 धाव धापलकावर. चला बॉस फायटर उल्वेनोड साखराणी कोण आहे? साखराणी कोण आहे? साखराणी कोण आहे? दरम्यान यावी
हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे मिडॉन क्षेत्रामध्ये. लॉंगॉन क्षेत्र चेंडू येतो तोपर्यंत सहजगत्या दुसरी धाव. इथे मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक होता, शॉट कव्हरला, तोपर्यंत 2 धावा सहजगत्या इथे मिळाल्या त्या संघाला. एल किंग रोहा विजयाच्या मार्गक्रमण आपण प्रत्यक्ष या ठिकाणी मार्गक्रमण करत असताना चेंडू 11 धावांची गरज असताना दरम्यान कुटुंबाचा पण तो वेगाने टाकलाय चेंडू इथे पाहिला. यष्टीचे चेंडूवर येतोय, रिधाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. 8 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर रणजित रोगे. पुढचा चेंडू यावेळी फुटा चेंडू होता, हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक चेंडूवर. दुसऱ्या प्रयत्नात झेल सुटलाय, तिसऱ्या प्रयत्नात झेल सुटला. क्षेत्ररक्षक होते चेंडूवर शाबिर कुरेशी आणि 2 धावा इथे धावफलकावर. 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. सुंदर फलंदाजी. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मॅच मध्ये निश्चित कमबॅक आपल्याला पाहायला मिळाल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, कारण पहिला विकेट गणित बाद झाल्यानंतर एक आक्रमण करायचं होतं, आक्रमणाचं योगदान इथे पाहायला मिळालं या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क येत नाही. षटक मात्र समाप्तीची घोषणा होते. 3 षटकं समाप्त झालीत. चार षटकं समाप्त झाली, माफ करा. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू 10 धावा. रणजित रोगे यांचं षटक इथे समाप्त. या षटकात त्यांनी एकूण 5 धावा खर्च केल्या. शेवटचे षटक आहे. तर बॉस फायटर उलवय या संघाला शेवटचा कॉल आहे. हे षटक संपेपर्यंत आपण आला नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 2 धावांची पेनल्टी. दरम्यान अंतिम षटक. यावेळी बॅकफुटर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र जाणार आहे सी मार्शीकडे. लॉंग लेग मधून आलेले सुंदर संजीवनी चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळेल. रिजवान पठाण गोलंदाज आहेत. 4 धावा मिळतात त्या फलंदाजाला. 4 धावांच्या माध्यमातून धावफलकात वाढ झाली. आता समीकरण पाहायला आपण 5 चेंडू 6 धावांचं. 5 चेंडू 4 धावांचं या ठिकाणी 6 धावांचं योगदान असताना इथे मात्र आपण पाहता चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्राचे चेंडू येतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला. गोलच्या दिशेने चेंडूची फेकी उशिरा होते. 2 धावा सहजगत्या इथे मिळाल्या. 4 चेंडू 4 धावा. दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी तुम्हाला पाहायला मिळाली ती या ठिकाणी भास्कर साटमकर आणि किशोर पाटील या 2 फलंदाजामध्ये. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. चला नाणेफेकीसाठी त्वरित जायचं आहे. बॉस फायटर संगनायक उलवेनोड. कुठं चेंडू होता, स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. 1 बॉल चेंडू इथे क्षेत्राच्या हातामध्ये जाईल. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी. 1 धाव आणखी धाबलकर. संघाची एकूण धावसंख्या धाबलकर येऊन पोहोचली ती तब्बल 61. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण जवळ घेतले जाते ते साबिर थळ या संघाचे संघनायक साबिर कुरेशी.
या ठिकाणी पाहतात एक शॉट दरम्यान तैनात केले, एक शॉट गलीला आणला जातो क्षेत्ररक्षक. इथे आपण पाहतात तो अर्थात शॉट कव्हर तैनात केले, सिली मिडॉन आणलं गेले, एक पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. हवेतून खेळलाय क्षेत्ररक्षक, चेंडूर येणार तोपर्यंत इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि हा विजयी फटका. अशा प्रकारे एल किंग रोहा अप्पा मयेकर संघाचा संघ, लहू खेडेकर संघ यांचा संघ या ठिकाणी जिंकतो. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि किशोर पाटील ज्याने चौकारांनी अर्थात आपल्या संघाला विजय प्राप्त केले, या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि साबेर थळ संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. सामनावीर किशोर पाटील ज्यांना सामनावीर 15 चेंडूमध्ये त्यांनी एकूण धावांचं योगदान दिलं ते 37 धावा, 4 षटकार आणि 2 चौकाच्या माध्यमातून खेळी